दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी मनोज जरांगेंचा ताफा हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। मराठा आरक्षणासाठी अत्यंत प्रखर आणि उग्र आंदोलन मनोज जरांगेंनी पुकारलेलं आहे आणि आता त्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झालाय। त्यांच्या ताफ्यासह लाखो मराठा कार्यकर्ते आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। आझाद मैदानावरती मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही हा त्यांचा निर्धार आहे आणि त्यांच्या या निर्धाराला बळ देण्यासाठी म्हणून लाखोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते आता त्यांच्या ताफ्यासोबत मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काय अपडेट्स आहेत? कुठपर्यंत ताफा पोहोचलाय? किती वेळ लागेल आझाद मैदान गाठायला? 15 ते 20 मिनिटांमध्ये आझाद मैदानामध्ये हा संपूर्ण ताफा पोहोचेल। कारण पांजरपोळला सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या थांबवण्यात येणार आहेत। या गाड्यांना पुढे जाता येणार नाहीये। जो ताफा मनोज जरांगेंसोबत आहे आणि त्यामुळं मनोज जरांगेंची जी गाडी आहे आणि केवळ 2 ते 3 गाड्या ज्या आहेत त्या त्यांच्या सोबत पुढे जातील। बाकी सर्व जो ताफा आहे हा थांबवण्यात येणार असल्याची माहिती मिळते मोठ्या प्रमाणामध्ये। त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व गाड्यांना या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे। स्तुती निलेश, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आखून दिलेल्या मार्गावरूनच या सगळ्या आंदोलकांना मनोज जरांगेंना आझाद मैदानावर जाता येणार आहे। तो आखून दिलेला मार्ग कोणता आहे, कसा आहे? संपूर्ण गाड्या वाशी टोलनाका क्रॉस केल्यानंतर आता पांजरपोळला पोहोचलेल्या आहेत आणि पांजरपोळहून जुन्या सायन पनवेल महामार्गानं आतमध्ये न जाता या सर्वांना ना फ्रीवेच्या दिशेने आता काढून देण्यात येणार आहे आणि फ्रीवेवरून त्यांना मुंबईमध्ये एंट्री मिळणार आहे। फ्रीवेवरून मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत त्या आझाद मैदानाच्या दिशेने जातील। कर्नाट बंदर इथं ह्या संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या थांबवण्यात येणार आहेत आणि त्यामुळं केवळ आंदोलनाच्या दिशेने आपल्याला 2-4 गाड्या जाताना पाहायला मिळणार आहेत। ऑलरेडी आंदोलनासाठी आझाद मैदानामध्ये 5,000पेक्षा सुद्धा जास्त मराठा अनुयायी पोहोचलेले आहेत। या गाड्यांच्या ताफ्यामध्ये देखील हजारो अनुयायी सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतो। ह्या संपूर्ण जो गाड्यांचा ताफा आहे हा मुंबईच्या दिशेनं जाताना आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतोय आणि पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये हा संपूर्ण जो ताफा आहे हा आझाद मैदानामध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळणार आहे। आज मराठा आरक्षणाच्या निमित्तानं हा संपूर्ण जो ताफा आहे हा मुंबईत पोहोचल्यानंतर या ठिकाणाहून संध्याकाळी 6 नंतरची नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील पाहावं लागणार आहे। कारण अटी शर्ती जर आपण पाहिल्या तर संध्याकाळी 6 पर्यंतच आझाद मैदान हे आंदोलनासाठी उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यामुळे पुढं हे आंदोलक काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण ज्यावेळेस या सर्व आंदोलकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं स्पष्टपणे म्हणणं होतं कोणत्याही परिस्थितीत आता आम्ही माघार घेणार नाहीये आणि आम्ही आझाद मैदान सोडणार देखील नाहीये। त्यामुळं संपूर्णपणे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आझाद मैदानाची अशा पद्धतीची हाक देण्यात आली होती आणि त्यानुसार त्या आव्हानाला समर्थन देत त्या आव्हानाला पाठिंबा देत आता हजारो अनुयायी जे आहेत ते या आझाद मैदानामध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत। ह्या गाड्यांचा हजारो गाड्यांचा ताफा देखील आता मुंबईत आतमध्ये आझाद मैदानाच्या दिशेने